नागरिकांसाठी। नगर शिर्डी महामार्गाच्या रखडलेल्या कामाला लागलेलं ग्रहण सुटावं आणि या रस्त्याची साडेसाती कायमची दूर व्हावी या मागणीसाठी राहुरीतील व्यापारी असोसिएशन आणि संतप्त नागरिकांनी चक्क राहुरी येथील जगविख्यात राहू केतू महाराजांच्या मंदिरात मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर अभिषेक घातला। या प्रसंगी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, रावसाहेब चाचा तनपुरे, राहुरी नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपाध्यक्ष गजाननभाई सातभाई, प्रतीक तनपुरे, रस्ता दुरुस्ती कृती समितीचे देवेंद्र लांबे, नवनीत दरक, व्यापारी असोसिएशनचे प्रकाश पारक, नंदकुमार भट्टड, सूर्यकांत भुजाडी, अनिल कासार, विलास तरवडे, स्वप्नील कासार, विलास उदावंत, गणेश नेहे, संतोष आळंदे, बाळासाहेब गुंडे, माधव बिडवे, प्रवीण ठोकळे, एकनाथ खेडेकर, लक्ष्मीकांत तनपुरे, संतोष लोढा, मोहन जोरी, प्रवीण दरक, अनिल भट्टड, प्रचंद्र गुलतगड, सुनील देशपांडे उपस्थित होते। या अनोख्या आंदोलनात राहुरी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। आता या अभिषेकानंतर तरी महामार्गाच्या कामाला गती मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं। आज राहुरी कोर कमिटीतर्फे व राहुरी शहरातील अनेक व्यापाऱ्यांतर्फे आणि माननीय अरुण साहेब तनपुरे असतील वगैरे मान्यवर असतील राहुरीतले, त्यांच्यातर्फे आज राहू केतू यांना आपण एका तेलाचा अभिषेक वगैरे घातलेला आहे। गेले 2 ते 3 वर्षापासून आपण बघतोय की या रस्त्यासाठी अनेक आंदोलने होत आले, शांततेच्या मार्गाने आंदोलन झाले, रस्ता रोको झाला, अनेक वेळेस पोलिसांना आपण निवेदन देण्यात आली, परंतु या निर्गट प्रशासनाने आतापर्यंत याची काही दखल घेण्यात आलेली नाही। परंतु याच्या पुढच्या काळात अहिल्यानगर ते शिर्डी पूर्ण संघटना, व्यापारी संघटना असेल, सामाजिक संघटना असेल, याला आम्ही हाताशी घेऊन की येणाऱ्या काळात नाही का तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही उभा करण्याचे या प्रशासनाला इशारा देतो व लवकरात लवकर विनंती होता प्रशासनाला इशारा देतोय की लवकरात लवकर हा रस्त्याचा मार्ग त्यांनी पुढील आंदोलन उग्र स्वरूपात व्हायच्या आत काहीतरी नाही का निर्णय देऊन रस्त्याचे त्वरित काम चालू करावे व निरापदात जे बळी जात आहे त्यांचे जीवाशी खेळू नये ही मी प्रशासनाला विनंती होता इशारा करतो। आज राहुरी येथे शनी मंदिर येथे राहू केतू महाराजांच्या मूर्तीला राहुरी शहर व्यापारी असोसिएशन व राहुरी शहरातील नागरिक यांच्या वतीनं अभिषेक करण्यात आलेला आहे। या अभिषेकाचं मुख्य कारण म्हणजे गेल्या 15 ते 20 वर्षापासून नगर शिर्डी हा जो महामार्ग आहे याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। या महामार्गावर हजारोंचे अपघात झालेले आहेत, शेकडोंचे मृत्यू झालेले आहेत। या महामार्गाची साडेसाती संपली पाहिजे ही मुख्य मागणी घेऊन राहुरी शहरातील नागरिक आणि व्यापारी आज या अभिषेकाला आलेले आहेत। हा महामार्गाचं काम चालू झालेलं आहे, परंतु या महामार्गाचं काम चालू होत असताना व्यापारी व नागरिकांचा कुठलाही आडकाठी नाहीये। नागरिकांची व व्यापाऱ्यांची मुख्य मागणी ही आहे की राहुरी शहरामध्ये 30 मीटरचा रस्ता असताना या रस्त्याची रुंदी का कमी करण्यात आली। वास्तविक पाहता आज या रस्त्यावरती एवढी अवजड वाहतूक आहे की जवळजवळ 5-5 तास या महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली असते। आज 1 वर्षाने कुंभमेळा होणार आहे, हिंदूंचा मोठा सण या नाशिक जिल्ह्यामध्ये होणार आहे, त्याची जी वाहतूक आहे ती सर्व शिर्डी आणि शिंगणापूरला येणार आहेत। म्हणजे एक अहवाल असा पण आलेला आहे 24 ते 48 तास या राहुरी आणि राहुरी कारखाना परिसरामध्ये वाहतूक कोंडी होऊ शकते। मग शासन याची दखल का घेत नाहीये की आज एवढी वाहतूक जर कोंडी होणार आहे तर मग शासनाने देखील हा रस्ता आहे तो रुंद केला पाहिजे, 30 मीटर केला पाहिजे आणि या वाहतुकीमुळे कुणाचाही अपघात होऊ नये, कुणाचाही कुटुंब उघड्यावर पडू नये ही भावना मनात घेऊन आज या ठिकाणी व्यापारी असोसिएशन यांनी आज अभिषेक केलेला आहे आणि या अभिषेकाचं निश्चित फळ या सूर्यपुत्र शनी महाराज असतील, राहू केतू असतील यांच्या आशीर्वादाने हे निर्विघ्न पार पडणार आहेत आणि शासनाला प्रशासनातले अधिकारी आहेत यांचे देखील डोळे लख्ख उघडावेत हा याचा मागचा उद्देश आहे। धन्यवाद। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।